फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, त्यामध्ये प्रश्न हा येतो की बाबा ती आर झोनमध्ये आहे का NA प्लॉटमध्ये आहे, पण ह्या दोघांमध्ये फरक काय आहे? आता आर झोन जे आहे ना, हा रेसिडेन्शियल झोन मानला जातो. पण ह्याच्यामध्ये फरक काय आर झोन आणि NA मध्ये? आर झोन हा प्लॉट जो आहे ना, तुम्ही एकटे घेऊ शकणार नाही. म्हणजे मिनिमम क्रायटेरिया तुम्हाला बाईंगचा आहे तो 11,000 स्क्वेअर फीटचा आहे. ओके, ज्याला आपण 10 गुंठे गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये आहे की कमीत कमी तुम्हाला 10 गुंठे घेणं भाग आहे. तिथंच लोक फसतात. मेन म्हणजे काय आहे की 11 गुंठ्याच्या खाली तुमचं ॲग्रीमेंटच होत नाही. डेव्हलपर काय करतो, तुमच्यासारखे 11 जण गोळा करतो. तुम्ही 1 गुंठा घेतलाय, तुम्ही तुमच्या मित्रांनी घेतले, असे 11 प्लॉट्स तो विकतो आणि मग त्यांचं एकत्र ॲग्रीमेंट करतो. ज्यावेळी आपण ते डॉक्युमेंट करतो त्यावेळी 11 जणांचं डॉक्युमेंट होतं आणि ते 11 जणांचं डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की हा माझ्या नावावर तर झालेलं आहे, आय एम हॅप्पी. पण ह्याचा प्रॉब्लेम कधी येतो, तुम्हाला ज्यावेळी कन्स्ट्रक्शन करत असतं का त्यावेळी तुम्हाला खरा अनुभव येतो. ज्यावेळी आपण गव्हर्नमेंटकडे प्लॅन सबमिशनला जातो की माझा हा प्लॉट आहे, प्लॉट नंबर 4 तुम्ही जसा घेतला, गव्हर्नमेंट विचारतो तुमचा प्लॉटची चतुर्सीमा कुठे आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट काय म्हणतं, कपत्रक घेऊन या. कपत्रक तुमचं होणारच नाही कारण तुमच्या प्लॉटला बाउंड्रीज नाही. त्यांनी 11 गुंठ्यांमध्ये तुम्हाला कुठला तरी आहे, तो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यासाठी जर सँक्शन करत असेल तुम्हाला बंगला, तर तुम्हाला सँक्शन NA लेआउट मध्येच प्लॉट घेणं खूप गरजेचं असतं. ओके, तरच तुम्हाला ते सँक्शन मिळतं.